महाराष्ट्रामध्ये सध्या हनी ट्रॅप प्रकरण आहे ते गाजते. आपल्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आहेत. सर, काय मला सध्या महाराष्ट्रात हे काय चाललेलं आहे? हे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरोप जे होत आहेत ते खरं म्हटलं तर सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्याकडून राज्य सरकारकडून स्पष्टीकरण खुलासा होणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे दिले गेले. नाशिकमध्ये जो कोणी पोस्कोमध्ये अंतर्गत अटक केलेला आरोपी आहे तो कोणाशी संबंधित आहे, त्याने कोणाकोणाच्या या ठिकाणी हनी ट्रॅप केलेला आहे, या संदर्भामध्ये पोलीस डिपार्टमेंट SIT काही नेमून सत्य बाहेर काढण्याची मागणी ही विरोधकांकडून होते. त्यात बरेच लोक गुंतलेले आहेत. संजय राऊतांनी तर सांगितलं हे सरकार पाडण्यासाठी सुद्धा हनी ट्रॅपचा उपयोग केला गेलेला आहे. आता ते जर तथ्य असेल तर मग सरकार बदलण्यासाठी अशा प्रकारचा उपयोगच असेल तर महाराष्ट्राचा पुरोगामी विचार कुठं गेला हा खरं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एवढं सगळं होत असताना मुख्यमंत्री गृहमंत्र्यांकडून काही स्टेटमेंट दिलं जात नाही, स्पष्टीकरण दिलं जात नाही. खरं म्हटलं तर मुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस आहे, उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. दोघांनाही शुभेच्छा देतो, पण एकच अपेक्षा करतो की तुमची जी प्रतिमा आहे, तुमच्या पक्षाची जी प्रतिमा आहे ती हळूहळू या असलेल्या मंत्र्यांच्या या लोकप्रतिनिधींच्या वागण्यामुळे मलिन होत चाललेली आहे. ती जर सुधारायची असेल तर तुम्हाला कडक निर्णय काहीतरी धाडसी घ्यावे लागतील. नाही सुधारवली तर तुम्ही हातबल आहात अशा प्रकारचा मॅसेज हा महाराष्ट्रामध्ये जाईल. काही प्रकरणं जी निघालेली आहेत म्हणजे अगदी ट्रॉयलवर जाणाऱ्या आमदारांच्या मारामारीपासून ते विधानभवनमध्ये झालेल्या मारामारीपर्यंत, मंत्र्यांच्यावर झालेल्या आरोपापासून अगदी भेटण्यापर्यंत जर अशा घटना घडूनसुद्धा तिथे काहीच नाही असं जर दाखवत असेल तर महाराष्ट्रातली जनता आहे ती एवढी सुज्ञ आहे की सगळं बघते पण एकदा योग्य तो निर्णय घेते. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी होत नाही, दुसरीकडे कृषी मंत्री आहे ते रमी खेळताना दिसतंय. खरं म्हटलं तर आज त्यांनी मला वाटतं प्रेस घेतली. मला वाटलं की आज प्रेस घेऊन राजीनामा देतील असं आम्हाला वाटलं होतं, परंतु निर्डावलेले आहेत. त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की मी काय राजीनामा देण्यासारखी एवढी मोठी घटना घडली नाही असं मला कळतं आहे. आणि त्यांनी सांगितलं की बाबा यामध्ये मी खेळत नव्हतो. आता सगळेजण अशा प्रकारचं खेळतात हे चित्र दिसल्यानंतरसुद्धा सभागृहामध्ये आम्ही समोरून कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये त्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, विम्याचे पैसे मिळत नाही, त्याच्यावर अनेक प्रश्न विचारत असताना ते ऐकण्याचं सोडून कृषी मंत्री जर पत्ते खेळत असेल तर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मंत्री नव्हे तर सरकार किती गांभीर्याने बघते हे दिसून आलेलं आहे. आमचं तर ठाम मानणं आहे की आपण तर कोणाचा राजीनामा घेतलेला नाही. मागेसुद्धा आमचं सरकार असताना आरोप झाल्यानंतर RR पाटलांपासून अनेक लोकांनी राजीनामा दिलेला आहे. या सरकारमध्ये राजीनामा देण्याच्या बाबतीत मला धाडस मुख्यमंत्री दाखवतील का हा प्रश्न, परंतु त्यांचा राजीनामा घेण्याबद्दल तेवढी त्यांची ताकद आहे का हे येणारा काळ कळेल. आमचं म्हणणं आहे की माणिकराव कोकाटेंनी कोणत्याही परिस्थितीमध्ये जी असंवेदनशीलता दाखवली आहे, मी नुसतं रमीचं म्हणत नाही, त्यांनी जे वक्तृत्व केलेलं आहे, जसं शेतकऱ्यांच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारची भाषा वापरली जाते, ते लक्षात घेता त्यांच्यावर कारवाई करून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे ही आमची मागणी आहे. सर, शेवटचा प्रश्न, विधानभवनामध्ये थेट हाणामारीपर्यंत प्रकरण गेलेलं आहे आणि त्याच आरोपींना आहे तो जंगी स्वागत कळंबोलीमध्ये केलं जातं, मिरवणुका काढल्या जातात. खरं म्हटलं तर यामध्ये काही पक्षाचे नेतृत्व आणि पक्ष जबाबदार आहे. काही या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, वैचारिक लढाई होती, ती वैचारिक लढाई आता विधानभवनमध्ये आता ही हातापायीवर गेलेली आहे. मग अशा लोकांना प्रोत्साहित करण्याचा जर कोणता पक्ष प्रयत्न करतात तर हे दुर्दैव आहे. आणि मग ह्यांच्याबद्दल काय, उल्हासनगरमध्ये एका मुलीचा विनयभंग केला म्हणून तो आरोपी बाहेर आला, त्याचे पण जंगी स्वागत झालं. ही मारामारी केलेल्याचं जंगी स्वागत होतं. हे महाराष्ट्रामध्ये उद्या जो खून करून येईल त्याचं पण जंगी स्वागत होईल. म्हणजे कायद्याचा धाक आणि दबाव हा राहिलेला नाही. आणि जर अशा प्रकारचा धाक राहिला नाही तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण होईल अशी भीती मला वाटते. नक्कीच आपण पाहतो की महाराष्ट्रात कायद्याचा धाक राहिला नाही अशा प्रकारचा आरोप शशिकांत शिंदे यांच्याकडून केला जातोय. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.